गढ़चिरौली जिले की चामुरसी तहसील के अंतर्गत आने वाली कुंसरी गांव के किसानों ने लॉयड मेटल एंड एनर्जी कंपनी पर गंभीर आरोप लगाए हैं। किसानों का कहना है कि कंपनी जबरन धमकाकर और अवैध तरीकों से जमीन हड़पने की कोशिश कर रही है। किसानों के अनुसार कंपनी द्वारा मृत व्यक्तियों के दस्तावेज, फर्जी ग्राम सभा प्रस्ताव और मर चुके लोगों के नाम से किए गए हस्ताक्षरों का उपयोग कर जमीन अधिग्रहण का प्रयास किया जा रहा है। नमस्कार, मी विवेक खोब्रागडे, मी एक जनप्रतिनिधी आहे। हे आमचे शेतकरी बांधव कोणसरीचे आहेत। तर त्यांना आपली शेती द्यायची इच्छा नसतानासुद्धा प्रशासनाचा दबाव आणि SDM आणि तहसीलदारांसाहेबांचा दबाव की तुम्ही आम्हाला शेती द्या, आम्ही तुमच्यासाठी 100% करू सगळ्याच गोष्टी, पण तुमची शेती आम्हाला लागते, अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य आहेत। दुसरी गोष्ट, यांचा नकार असतानासुद्धा त्यांनी गावामध्ये ग्रामसभा घेतल्या, खोट्या ग्रामसभा घेतल्या आणि ते खोटे ठराव जोडले। त्या खोट्या ठरावाची तिथं एका मयत व्यक्तीची सिग्नेचर आहे, ज्याचं मरण दोन महिने अगोदर झालेलं आहे। अशा व्यक्तींची त्यांनी ठराव घेऊन त्या ठराव जोडण्यात आले आणि यांची शेती द्यायला होकार आहे अशा खोट्या बातम्या देण्यात आल्या। परत तुमची शेती नाही दिल्यानंतर तुम्हाला जॉबमधून काढू असे त्यांना धमक्यासुद्धा दिल्या आहे, असे गावकऱ्यांचे सरळ आरोप आहेत। आणि सगळ्या गोष्टी जेव्हा यांना आपली जमिनी द्यायचा सुद्धा सरळपणे नकार असताना त्यांना प्रेशराईज करून आत्ताच 2 दिवसा अगोदर 2 व्यक्ती त्यांच्या दबावामुळे मरण पावले आहेत। अजून समोर किती लोकांचं म्हणजे बळी जाणार, आणि असं जर का होत राहिलं तर गावकऱ्यांच्या वतीने ते मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करेल, हे यांचा सरळ त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे।